विविध भागातून या ठिकाणी खास या पदयात्रींच्या भेटीसाठी आलेले माहूरगड या ठिकाणाहून आलेले, पुसदहून आलेले, हर्षी गावातून आलेले अनेक पदाधिकारी या ठिकाणी आणि पुढे देखील काही जण गेलेले आहेत। निश्चित येणाऱ्या 12 तारखेच्या ऐतिहासिक या नागपूरच्या संत्रा नगरीमध्ये एक पिवळ्या वादळाची ही चाहूल आहे की प्रचंड असं पिवळं वादळ, पिवळ्या वादळाचा झंझावात या राज्याला नाहीतर या देशाला येत्या 12 तारखेला 12 डिसेंबरला दुपारच्या 12 वाजता दिसणार आहे। निश्चित अनेक समाज घटकातील, अनेक विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी आज दिवसभरामध्ये अनेक आमदार असतील, मंत्री असतील यांनी फोन करून या पदयात्रेसंदर्भात सदिच्छा व्यक्त केलेल्या आहेत। CM DCM साहेबांचे दोघांचेही दौरे विदर्भामध्ये सुरू आहेत, चर्चाही सुरू आहेत, त्यांचे प्रचाराचे दौरे सुरू आहेत। याच मातंग समाजाने विधानसभा असेल, लोकसभा असेल आणि यंदाची 2024ची विधानसभा यापूर्वी कोणत्याही पक्षाला या महाराष्ट्र राज्यामध्ये एवढं घवघवीत यश कधी मिळालं नव्हतं, एवढं बहुमत कधी मिळालं नव्हतं। ते पहिल्यांदा या मांगाच्या आशीर्वादामुळे त्यांना हे घवघवीत यश मिळालं आणि विधानसभेमध्ये त्यांची सत्ता आलेली आहे। आता सध्याचे राज्यामध्ये ज्या निवडणुका सुरू आहेत त्याला मिनी विधानसभा निवडणुका म्हणतात। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुरू आहेत। येत्या कालावधीमध्ये जिल्हा परिषद, महानगरपालिकेचे देखील या ठिकाणी संपूर्ण राज्यभरातल्या निवडणुका होणार आहेत। निश्चित माझा समाज आता जागृत झालेला आहे आणि या ठिकाणी त्याच्याशी आजपर्यंत झालेली बदमाशी, केलेली बदमाशी त्याच्या लक्षात आलेली आहे। पुरोगामी महाराष्ट्र म्हणायचं, साधू संतांची भूमी म्हणायचं, फुले शाहू आंबेडकरांचं राज्य म्हणायचं, मात्र 1 ऑगस्ट 2024ला या देशातलं सर्वोच्च न्यायपीठ 6-1 या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी घेतलेला हा निर्णय मात्र या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अद्यापपर्यंत त्या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही। ज्या महामानवामुळं हे आरक्षण या ठिकाणी या संविधानाने दिलं ते महामानव आज महाराष्ट्राचे सुपुत्र आणि ज्यांनी हा ऐतिहासिक आणि क्रांतिकारी उपवर्गीकरणाचा निर्णय घेतला ते BR गवई, ते देखील या महाराष्ट्राचे सुपुत्र आणि मग आरक्षण देणारे महाराष्ट्राचे सुपुत्र, आरक्षणाच्या वर्गीकरणाचा निर्णय घेणारे महाराष्ट्राचे सुपुत्र मात्र 15 महिने होऊन देखील अद्यापपर्यंत या ठिकाणच्या शोषित पीडितांना न्याय देण्यासाठी इथलं सरकार या ठिकाणी कारवाई करत नाही, केवळ मुदतवाढ देतं आहे आणि इथला विरोधी पक्ष मुख गिळून तोंडाला चिकटपट्टी लावून या ठिकाणी शांत बसलेला आहे। आणि राज्यातले अनेक विद्वान जे इतर अनेक विषयावरती, प्रश्नावरती बोलत असतात, दुर्दैवाने ते विद्वान देखील आज आमच्या समाजाच्या प्रश्नावर बोलत नाही। अनेक प्रश्नावर या ठिकाणी व्यक्त होणारे, रस्त्यावर उतरणारे मात्र आमच्या प्रश्नावर कधी व्यक्त होत नाही। अनेक अन्याय, अत्याचाराच्या घटना सातत्याने या महाराष्ट्रामध्ये घडत असताना काही दिवसापूर्वी याच राज्यामध्ये मातंग समाजाच्या एका 3 वर्षाच्या चिमुरडीवर पाशवी बलात्कार करण्यात आला आणि तिची निर्गुणपणे हत्या करण्यात आली। मात्र इतर दुसऱ्या राज्यामध्ये एखाद्या महिला भगिनीवर किंवा मुलीवरती जर अशा प्रकारचे अन्याय, अत्याचार झाले तर संपूर्ण देशभरामध्ये जो हल्लोकल्लोळ माजतो, ज्या पद्धतीच्या या ठिकाणी मेणबत्त्या बाहेर निघतात, ज्या पद्धतीच्या इथं सरकारला धारेवर धरण्यात येतं, ज्या पद्धतीने या ठिकाणी श्रद्धांजलीचे विविध असे कार्यक्रम होतात, जे आम्ही काही वर्षापूर्वी निर्भया जे हत्याकांड झालं दिल्लीमध्ये, संपूर्ण देश नाही तर संपूर्ण जग हादरून गेलं होतं। त्या निर्भयाची बलात्कार करून निर्गुणपणे हत्या करण्यात आली मात्र ही चिमुरडी 3 वर्षाची बालिका आमची, तिच्यावरती पाशवी बलात्कार केला एका नराधमाने आणि तिला दगडाने ठेचून तिची निर्गुणपणे त्या निर्भयापेक्षाही भयंकर अशी हत्या करण्यात आली। छोटंसं लेकरू होतं ते, परंतु इथल्या मेणबत्त्या सगळ्या विझून गेल्या, इथला विरोधक शांत झोपी गेला आणि इथलं सरकार मात्र
या ठिकाणी केवळ आश्वासनं याच्या व्यतिरिक्त इथं काही काम करत नाही, अशी एकंदरीत परिस्थिती आहे. आमच्या प्रश्नावरती कोणी बोलत नाही. ज्यांच्यासाठी आम्ही आजपर्यंत मताचं दान दिलं, त्यांना मताची भीक दिली, ते आमच्या संदर्भात बोलत नाही, या प्रश्नावरती बोलत नाही, अन्याय अत्याचारावर बोलत नाही, आरक्षणाच्या प्रश्नावर बोलत नाही. आणि इथलं सरकार त्या विषयावरती निर्णय घेत नाही. ही अशी परिस्थिती असताना निश्चित माझा समाज आता जागरूक होतो आहे. रात्रीच्या 12 वाजत आलेले आहेत आणि अशा काळोख्या रात्री कडाक्याच्या थंडीमध्ये उपाशी तापाशी या ठिकाणी आपल्या भावी पिढीच्या भविष्याचं स्वप्न घेऊन भावी पिढीच्या आयुष्यातला अंधार दूर करण्यासाठी या ठिकाणी सर्वजण वाट पाहत या पदयात्रेची थांबलेत. या ठिकाणी आमचा आदर सत्कार केला, आमचं स्वागत केलं, त्याबद्दल सर्व समाज बांधवांचं भगिनींचं या ठिकाणी आभार व्यक्त करेन. निश्चित या ठिकाणी येत असताना एक विदर्भातील हा आजचा पहिला दिवस आहे. आणखी 15 दिवस ही महापदयात्रा या विदर्भाच्या पुण्यनगरीमधून नागपूरच्या दिशेने जाणार आहे. निश्चित संपूर्ण राज्यभरामध्ये आणि इतरही राज्यातून असंख्य समाज बांधव आणि भगिनी येत्या 12 तारखेच्या ऐतिहासिक क्षणाची तयारी करत आहे. या चॅनेलच्या माध्यमातून, या लाईव्हच्या माध्यमातून मी तमाम राज्यभरातील आणि सर्व यवतमाळवासियांना, पुसदवासियांना, मांडवावासियांना, अनेक इतर राज्यातील सर्व समाज बांधव आणि भगिनींना या लाईव्हच्या माध्यमातून सर्वांना 12 तारखेच्या या महामोर्चाची, या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याची या ठिकाणी विनंती करतो. थांबतो. सर्वांना क्रांतिकारी जय लवजी.